अगं आता अजून किती वेळ वाट बघावी लागेल? काय गरज आहे सिद्ध करायची? असू द्या ना. रमा, अगं आता आलेच आहे तर बघूनच जाईन की कसे आहेत तुझे पती, जे तू पूर्ण दिवस पती पती करत असतेस. घ्या, आले माझे पती. आता तुम्हासनी जसं सांगितलंय तसं करा. आणि जर काही सिद्ध झालं नाही तर उद्यापासून तुम्ही दोघी कामावर यायचं नाही. नाही येणार. मला विश्वास आहे का माझे पती उत्तीर्ण होतीलच. ठीक आहे, आज तर बघूच. अगं माझी मदत करा ना, खूप गरज आहे. आम्ही का देऊ? आम्ही नाही देणार आमचं पैसे. अगं थोडेसेच तर मागत आहे, मदत करा ना. रमा, वहिनी, तुम्ही इथे बरं झालं तुम्ही आले. बघा ना आमच्याकडून कसं पैसे मागतायत. काय झालं? या आम्ही जिथं काम करतो तिथंच काम करतात आणि आज यांच्या चुकीमुळे शेठजींनी यांचा पगार कापलाय आणि आता आमच्याकडे पैसे मागतायत. कुठून देऊ पैसे? आणि का द्यायचं? पैसे द्या ना, मला खूप गरज आहे. जर मी पैसे न घेता घरी गेले तर खूप अडचण होईल. रमा, आजचा पगार दे. भीमभाऊ, रमाने किती कष्टानं काम केलंय. तुम्ही पैसा कसं देऊ शकता? आणि काय पुरावा आहे की ही खरं बोलते? खोटं बी तर सांगू शकते ना. वहिनी, ही खरं सांगत असू देत नाही तर खोटं. आपल्याला फक्त तेच केलं पाहिजे जे योग्य आहे आणि गरजवंताची मदत तर नक्की केली पाहिजे. भलेही त्यांची मदत केल्यामुळे आपल्यावर काहीही संकट येऊ देत. तुमचे पैसे तर नाही मागू शकणार मी, पण रमाकडून तर घेऊ शकतो ना. रमा, पैसे दे. हे घ्या ताई. ह्या पैशांमुळे तुमचं संकट थोडंफार का होईना कमी होईल. मग तुम्ही मान्य करा ना की माझा दीर देवा समानच आहे. पण मी नाही मानत. जर तुम्हाला विश्वास होत नसेल ना तर मी याचा तुम्हाला पुरावा बी देऊ शकते. हे असू देत भीमराव. काय झालं? तुझी पत्नी बरोबर म्हणते की तू सगळ्याहून वेगळा आहेस आणि तुझ्यासारखा पती कुठल्या पत्नीकडे असेल तर ती दिवस रात्र पतीपतीच करेल ना. तू खरंच महापुरुष आहेस, निस्वार्थी विचार करतोस. नाही ताई, असं म्हणू नका. मला महापुरुष नाही बनायचंय. पण हे खरं आहे भीमराव की तू सामान्य माणूस नाहीस. आता मी येते. हे घे. आणि उद्या जेव्हा कामावर जाशील तेव्हा त्यांना सांग, ह्यापुढे कधीही मला महापुरुष म्हणू नका. पर भीमभाऊ, जर कोणी तुम्हासनी महापुरुष म्हणत असल, मानत असल, तर त्यात वाईट काय आहे? नाही वहिनी, महापुरुष बनायचंच नाहीये मला. मी ह्या सगळ्यांमधलाच योद्धा समजतो स्वतःला, जो स्वतःच्या हक्कासाठी स्वतःची लढाई लढत असतो, बस. आणि मला असं वाटतं की लोकही मला योद्धाच समजावेत, म्हणजे त्यांनाही आत्मविश्वास वाटेल की ते आपल्या हक्काची लढाई लढू शकतात. तू बरोबर बोलतोयस भीमराव. तू एक योद्धा आहेस, असा योद्धा ज्याला बघून ऐकून लढण्याची, झुंजण्याची, जिंकण्याची इच्छा जागी होते. बघ ना, माझ्यासारखी अडनेड्या वयाची बाईही हिम्मत दाखवू शकली फक्त तुझ्यामुळेच. माहित आहे भीम, ज्या दिवशी तरुण पिढी तुला ऐकायला सुरुवात करेल ना आणि तुझ्या गोष्टी ऐकणं सुरू करेल, त्या दिवशी होईल क्रांती. आणि त्या दिवशी बदलेल आपला समाज आणि तुझी जात. जशी मी बदलली, माझ्या शेजारी ती मीरा आहे ना, ती पण बदलली आहे.
माहितीये का भीम, आता आम्ही आपल्या पतींवर प्रेमही करतो आणि त्यांचं फालतू बोलणं सहनही करत नाही. तुमच्याकडून हे सगळं ऐकून समजून खूप छान वाटतंय. फक्त एकच सांगायचंय, ह्या पुढेही इतर बायकांना हे सांगा की आपल्या स्वाभिमानापेक्षा पतिधर्म कधीही मोठा नसतो. होय भीम, जसा स्वाभिमानाचा अर्थ मला समजला आहे ना, मी पूर्ण प्रयत्न करेन की पुढेही सगळ्यांना तसंच समजावेन. हे घे भीम, काही पैसे ठेव. पैसे कशासाठी काकू? घाबरू नकोस, मी माझ्याकडून देतेय. भीमला उपयोगी पडतील. अहो, आम्ही समजे काही ना काही कमवायला लागलोय आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे. हो, पैशांची खरंच गरज नाहीये. आता आम्ही कमवतोय, त्यामध्ये आमचं भागेलही. तुमचे खूप खूप आभार. अरे पण तुझ्या चाळवाल्यांना माझे पती आणि साहेबांचे लोक येऊन बाहेर काढतील घरातून. आज रात्रीच करणार आहेत हे सगळं. मग तू कुठे जाणार? कुठेतरी जाऊन राहावंच लागेल ना. हे लोक तुला एकही पैसा देणार नाही. तेव्हा हे पैसे तुझ्या उपयोगी पडतील नवीन जागी. ठेव भीम. नाही काकू, वाटेल ते झालं तरी चालेल. मी हे पैसे नाही घेणार आणि मी त्या लोकांबरोबर उभा राहीन ज्यांच्यावर अन्याय होतोय. तुम्ही पैसे घ्या नाही तर नका घेऊ, पण तुम्ही त्यांच्यासाठी नाही लढणार. रमा, ती सगळी आपली माणसं आहेत. अडचणीत जर आपण त्यांच्यासोबत नाही उभं राहिलो तर कोण उभं राहणार? पण मी सांगते का तुम्ही नाही जायचं. जेव्हा तुम्ही समजवायला गेला तेव्हा तुमच्या विरुद्ध होते. काहीही झालं तरी चालेल रमा. आत्ता ते संकटात आहेत. आपल्याला त्यांची मदत करायला पाहिजे. आणि वाईटाचा बदला वाईट वागूनच घेता येतो असं नाहीये. ताई, समजवा ना यांना. त्या लोकांसंग राहणं बरोबर नाहीये. रमा, जाऊ दे त्यासनी. जाऊ दे रमा. हा भीमराव आहे, त्याला कोणीच अडवू शकत नाही. चल चल घेऊन चालेल. सोडा चल म्हटलं ना. हे, काय करताय तुम्ही लोक? अरे अरे आम्ही कुठं जाणार चार सोडून? दुसरं कोणतं बी ठिकाण नाही आमच्याकडं. होय, जवळ आमची दुसरीकडे सोय होत नाही ना, आम्ही कुठं बी जाणार नाही. तुम्ही कुठे जाणार आहात हे आम्हाला नाही माहित. हितेश भाऊ, तुम्ही तर सांगितलं होतं की जोपर्यंत साहेब पैसे देत नाही तोपर्यंत हे चाळ रिकामी करायची नाही. पण हे तर रिकामी करायला लावतायत. अहो बोला की जरा. तुम्ही आम्हाला इथून नाही काढू शकत. प्रचंड देवासंग बोललो होतो मी. प्रचंडेव सोबत तुमचं काय बोलणं झालंय हे आम्हाला नाही माहित. आम्हाला फक्त ही चाळ रिकामी करायची आहे. चला लवकर चाळ खाली करा. चला बाहेर निघा सगळे. नाही नाही, आम्ही कुठं बी जाणार नाही. आम्ही नाही जाणार. आम्ही चाळ सोडून कुठंच नाही जाणार. इथंच जन्माला आलो, इथंच मरणार. असं दिसतंय हे असे ऐकणार नाहीत. तू असा नाही उठणार. नाही जाणार. चल, ये. नाही जाणार. नाही जाणार. नाही जाणार. नाही जाणार. चुकीचं करताय तुम्ही. हे, आम्हाला योग्य अयोग्य शिकवू नकोस. कोणी आतमध्ये जाणार नाही. लक्षात येतंय ना? लक्षात येतंय की नाही? ज्याला जे बोलायचं ते साहेबांबरोबर बोला. आम्ही फक्त त्यांचा आदेश मानतो. पण इतक्या रात्री एवढ्या सगळ्या कुटुंबांना चाळी बाहेर असं रस्त्यावर आणणं योग्य आहे का? हे सगळं सोडा. तुम्ही एक तर केळुसकर गुरुजींकडे जावा, नाहीतर जवळच्या बागेत जावा. रस्त्यावर दिवा असेल तिथे अभ्यास करा. जावा. यात लिहिलेली एक एक समस्या कोणी ना कोणी कुठे ना कुठे सहन करत आहे. तू प्रत्येकासाठी एक एक दिवस जरी वर्षातील काढलास तरीही 2 माणसे वाचतील ज्यांच्या सोबत तू राहणार नाहीस. आणि सोबत राहून तरी काय करणार भीम? रोजच्या संघर्षासाठी कितीतरी वेळा तुला दुर्लक्ष करायला हवं. कारण
एका मोठ्या संघर्षासाठी तू स्वतःला तयार करू शकशील. चला. हितेश भाऊ, काय बोलून आलात तुम्ही प्रचंड देवजी संघ? काय आहे हे समज? परत बोलून या त्यांच्या संघ. अरे जा हो, हितेश भाऊ, जा ना. जा. हा, मी जाऊन बोलून येतो. हा जा. बसा इथं बसून अभ्यास करा. इथे पण अगं पण बिन काय नाही. आणि तुम्ही काळजी नका करू. मला जो पगार मिळालाय त्यातून मी काहीतरी खायला आणीन. प्रश्न माझ्या एकट्याच्या खाण्याचा नाहीये रमा. सगळ्या माहितीये का त्याची बी जबाबदारी आहे. आणि चाळीतली बाकीची गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी बी काहीतरी घेऊन येऊ. तुम्ही काळजी नका करू. आणि तिथे जे जे होईन ते सगळं मी तुम्हाला सांगेन. क्षणाक्षणाची बातमी देईन. पण तुम्ही इथंच बसून अभ्यास करा. येते मी. इथंच थांबा. हो रमा, माझ्या या संघर्षात तुझं योगदान मी कधीच विसरणार नाही. मालक, 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 तुम्ही तर म्हणले होते आम्हाला कोणी तिथून हाकलणार नाही म्हणून. पर आम्हा समजांना बाहेर काढलं त्या लोकांनी. काहीतरी करा तुम्ही. मालक तुम्ही काही निघ इथून. आम्ही समजे बेगर हो मालक. काहीतरी बोला ना मालक. ठीक आहे मालक. हितेश, आता हे तुझ्या बुद्धीवर निर्भर करतं की या परिस्थितीमध्ये तू स्वतःला अडकवतोस की पळून जातोस. पैसे तर ठीकठाक गावलेत मला. कसंही करून आता इथून पळून जातो. आणि आपली कुठं लाखाची संपत्ती आहे. बाळा हितेश, चल स्टेशनवर आणि सोडून दे समज. ज्याचं जे व्हायचं ते होऊ दे आणि ज्याला जे करायचं ते करू दे. हितेश काका, तुम्ही इथून असे पळू नाही शकत. आणि मी तुम्हाला जाऊही देणार नाही. तू थांबवशील आणि मी थांबल बाई. थांबून तर बघ एकदा. थांबा हितेश काका. हे बघा, मी चांगलं समजावतोय तोपर्यंत ऐका. नाहीतर तुम्ही इथून पळाल आणि मी इथून पोलीस स्टेशनवर जाईन. मग पुढे काय होईल ते चांगलंच माहिती आहे तुम्हाला. खूप मोठी शिक्षा होईल तुम्हाला. त्यापेक्षा योग्य हेच असेल की तुम्ही माझ्यासोबत चाळीत आलं पाहिजे आणि समस्येचं निवारण करण्यात आमची मदत केली पाहिजे. हितेश भाऊ अजून नाही आले. माहित नाही कुठं गेलं. अरे गेलाय ना तो त्यांच्यासोबत बोलायला. समजावत असल. वाईच वाट बघा ना. अरे तर तेव्हापासून वाटच बघतोय ना इथं. अजून काय करतोय? हा मग येईल की. जरा धीर धरा. कुठं काय पळून जाणार नाही. पळूनच जात होते. हितेश काका पळून जात होते. पण मी यांना जाऊ देऊ शकत नाही. म्हणून इथे घेऊन आलोय यांना तुम्हा सगळ्यांसमोर.
हितेश, कसं काय पोहू शकतोस? तू आम्हा सगळ्यांनी इथं बुडवलंयस. आता सांग आपण काय करायचं, कसं करायचं? तू आहेस याचा दोषी. नाही, ह्या सर्वांचे दोषी हितेश काका नाहीयेत, तर ते सर्व दोषी आहेत ज्यांनी त्या कागदावर स्वाक्षरी केली होती, अंगठा दिला होता. तुम्ही सगळे, आपण सर्व दोषी आहोत. म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून या समस्येचं निवारण करावं लागेल. भीम बरोबर बोलतो. समधी दोषी आहे, म्या बी दोषी आहे. म्या भीमचं बोलणं समजू नाही शकलो. तेव्हा समजूनही तुमच्या दबावामुळं समजून घेतलं नाही. रामजी, तुम्ही हस्ताक्षर करा. तर आमच्या सगळ्यांच्या जीवनात येणारा जो आनंद आहे त्याच्यात बाधा आणणारे तुम्ही नको. स्वाक्षरी तर म्या बी केली होती, तर दोषी म्या बी आहे ना. म्हणून याचं निवारण शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये मला बी भाग घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतंय त्याचं निवारण ह्यातच आहे की आपण समधी मिळून नगरपालिकेत त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करू. पण आम्हाला वाटत नाही की साहेब लोक आपल्याशी बेईमानी करतील. हो नाही, कोणावर विश्वास करायचा आणि कोणावर नाही. पर आपल्याला तक्रार दाखल करावीच लागल. हो, आपण सगळे उद्या नगरपालिकेत जाऊ आणि तक्रार करू. भीमराव, उद्या सकाळ सकाळी आमच्या सोबत येशील ना? आपल्याला नेहमीच संतुलनाचा शोध घ्यावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगवेगळी असते संतुलन मिळवण्याची. म्हणून आपली पद्धत आपल्या हिशोबाने शोधून काढ. नाही, मी एवढ्या सकाळी नाही येऊ शकणार तुमच्या बरोबर. मला कॉलेजला जायचं असतं आणि त्यानंतर वकिलांकडे कामाला जायचं असतं. माझं काम पूर्ण झाल्यावर मी येऊ शकतो तुमच्या बरोबर. आणि तुम्ही ते येई पोतर वाट बघू शकत असाल तर थांबा, नाही तर मग जा एकटे. नाही नाही, कोणी कुठं जाणार नाही. समधी वाट बघतील. जेव्हा भीमराव जाईल नगरपालिकेमध्ये तक्रार करायला, तेव्हाच समधी जातील. एकदा या लोकांनी आपली बुद्धी चालवली तर बेघर झालो. आता अजून कशाला पाहिजे? भीम, जेव्हा तुला कामात वेळ मिळेल तेव्हा आपण सगळंच जाऊया. हा, ठीक आहे. माहिती नाही सकाळ सकाळ कुठे गेले, सांगितलं बी नाही. बघ, भीम भाऊ आले. तुम्ही कुठे गेला होता? मला जेवढं माहिती आहे त्याप्रमाणे आज पहिलीच संधी आहे जेव्हा आपल्या सर्व चाळीतल्यांचे एकमत झालेलं आहे. आणि ती गोष्ट ही आहे, आपल्याला ही चाळ परत हवी आहे. आणि आजच आपल्या सगळ्यांच्या सामूहिक लढाईची सुरुवात होतीये. आणि ते सुद्धा गौतम बुद्धांच्या जन्मदिवशी. आज गौतम बुद्धांचा जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी त्यांचा जन्म झाला होता. आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, गौतम बुद्धांच्या विचाराने मी प्रभावित आहे. हे सर्व बुद्धांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी प्रार्थना हेतू स्थान शोधत होते. मी म्हणालो, सगळ्यात जास्त संकट आता माझ्या इथे आहेत. शांततेची सगळ्यात जास्त गरज माझ्या इथे आहे. त्यामुळे मी या सगळ्यांना इथे घेऊन आलोय. रमा, काहीतरी अंतर ज्यावर हे बसतील. भीमराव, आता हे काय नवीन नाटक घेऊन बसलायस तू? इथं आम्ही अडचणीत आहोत आणि तू हितेश काका त्याचाच तर उपाय सांगतात ना ते. बुद्धम शरणम गच्छामी. हो, तुम्ही सगळेजण ह्यांच्या मागे म्हणा. कारण बुद्धांच्या शरणात शांतता आहे. आणि शांतता असेल तरच शक्ती असेल. मला हेच वाटतं की तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्याच्या कठीण काळात आणि चिंतायुक्त परिस्थितीत ह्यांचं स्मरण करावं. बस रमा. तुम्ही सर्व माझ्याबरोबर म्हणा, बुद्धं शरणं गच्छामि,
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि